नमस्कार, मी मधुरा. आरोग्यविषयक या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज याविषयी. आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मणक्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. डॉक्टरांनी MBBS, MS आणि MCH या वैद्यकीय पदव्या संपादन केल्या. त्यातली MCH ही मणक्याची जगातली सगळ्यात मोठी पदवी आहे. डॉक्टर गुप्ते यांच्या विनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व मणके विकारांवरती खात्रीशीर उपचार केले जातात आणि गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर गुप्ते हे यशस्वी उपचार करतात. त्याचबरोबर मणके विकारांबद्दल आज आपण ह्या सगळ्याबद्दल तर चर्चा करणारच आहोत. मात्र जे तुमच्या मनात शंका आहेत मणके विकारांविषयी ते आज आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करणार आहोत. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं आता मी म्हटलं की मणके विकारांवरती आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शंका आज लोकांमध्ये बघायला मिळतात आणि तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. मला हेच विचारायचं आहे की मणके विकार म्हणजे नेमकं काय, त्याविषयी तर माहिती द्याच, पण त्याचबरोबर आपलं ह्या सगळ्यांमध्ये खूप मोठं योगदान आहे, तर उपचारांबद्दल काय सांगाल? ते उपचार समजण्यासाठी मणकेची रचना आणि क्रिया समजणं अतिशय गरजेचं आहे. की मॉडेल जर आपण पाहिला तरी मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके आणि खाली गादी, खाली माकड हाड, 2 हाडाचे मध्ये गादीचे समावेश कुठे पण आपण पाहू शकता. मणका देतो आपल्याला आधार, गादीवरती आपल्याला भेटतो लवचिकता, हालचाली. आणि तिसरं मणक्याचं सर्वात महत्वाचं काम आहे की मेंदूपासून निरोप खाली पायाकडे आणि हाताकडे घेऊन जायचं. ही मज्जारज्जू पाठीमागची शिर आहे, जे दिसत नाही इकडे, ते असते. ते मोठी शिरामधनं लहान लहान शिरा दोन्ही साईडला निघत असतात. ही उजव्या हाताला कंट्रोल करणारी, डाव्या हाताला कंट्रोल करणार, ही उजव्या पायाला कंट्रोल करणारी, डाव्या पायाला कंट्रोल करणार. तर जेव्हा गादी जागेवर असते तर त्रास काय होत नाही, पण गादी बाहेर आली या पद्धतीने तर शिर दबून जाते. बरोबर. तर उजव्या साईडची शिर दबली तर उजव्या पायाला तक्रारी होणार. म्हणजे काय, पायाला काय तक्रारी? मुंग्या येणं, बधीरपणा, रग येणं, चालताना ठणक लागतो, चालता येत नाही, पोटऱ्या भरून येतो, किंवा पायाला कधी कधी पॅरालिस होऊ शकतो त्रास वाढल्यावर. तसंच त्रास जर मानेला झाला तर हाताला मुंग्या, बधीरपणा, रग किंवा हाताने वस्तू सुटणे, पॅरालिस होणे. थोडं उशिरापर्यंत जायचं, लेट करायचं नाही. तर ते बघण्यासाठी की ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा नेमकी निदान काय, त्यासाठी MRI स्कॅन, एक्सरेची गरज पडतो. आम्हाला सांगताना खूप आनंद वाटतोय की आमच्याकडे महाराष्ट्रातील एकमेव असं हॉस्पिटल आहे जे रोबोटिकद्वारे उपचार करतोय. रोबोट आता भरपूर वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर डिपार्टमेंटमध्ये पसरलेला आहे विभागामध्ये, पण मणक्यावरती रोबोटिक उपचार फक्त आमच्याकडे आहे. त्यामुळे लोक आम्हाला जास्त प्रश्न विचारतात आणि आमच्याकडे येतात की सर मला अचूक ऑपरेशन करायचे रोबोटद्वारे. त्यामुळे आमच्याकडे गर्दी वाढत चालली ह्या कारणामुळे. बरोबर. आतापर्यंत नी रिप्लेसमेंट मध्ये आम्ही ऐकले होतं रोबोटिक उपचार, मात्र मणक्यांच्या शस्त्रक्रिया रोबोटिक उपचारांनी होतात, हे फार महत्वाचे. आणि मला तर हे म्हणायचे की खात्रीशीर जर उपचार करून घ्यायचे असतील तर विनायक स्पाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की जरूर या. पण डॉक्टर, अजून एक महत्वाचा प्रश्न, कारण की आज आपण मणक्यांच्या शस्त्रक्रियांबद्दल बोलतोय, मात्र ह्या यशस्वी होतात का, हा मोठा लोकांना पडलेला प्रश्न आहे. कारण त्यांनी अनेक अशी उदाहरणं बघितली आहेत की हे जे ऑपरेशन आहे ते अयशस्वी होतं. तर त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुमचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल. अगदी, आपण तो व्हिडिओ बघूयात. मी गौरव देठे, माझं वय वर्ष 33 आणि मला या कमरेचा त्रास होता. डावा पाय चालू देत नव्हता, मला सरळ एकदम वाकड झालेलो होतो. मी पायामध्ये 2 मिनटं पण उभं राहू शकत नव्हतो. मी चालायला तर काहीच चालत नव्हतं, 50 फूट पण चालू शकत नव्हतो मी. आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये तुमच्या MRI स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनाचा सल्ला दिला होता. हो, ऑपरेशनाचा सल्ला दिला होता. एका बाजूला झुकलेले होते तुम्ही, बरोबर. म्हणजे 50 फूट सुद्धा चालणं तुमच्यासाठी खूप अवघड होतं. 50 फूट आणि 2 मिनिटं पण एका ठिकाणी उभं राहू शकत नव्हतो मी. अच्छा, आता तुमचं हल्लीच कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलेलं आहे. तुम्हाला कमरेच्या मणक्याच्या ऑपरेशनानंतर तुम्ही किती वेळात चालायला लागले? मी जास्तीत ऑपरेशन झाल्यावर 2 ते 2.5 तासामध्ये फिरायला लागलो. तुम्ही ज्यावेळेस चालायला लागले त्यावेळेस पाहिलं तुमचं जे अगोदरचं दुखणं होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे? अक्षरशः पूर्ण 100% बरं झालं ते. तुम्ही तर आता पूर्णपणे सरळ सुद्धा झालेले आहात. जसं की आता आपण बघू शकतो. आता तुम्ही एकंदरीत अंदाजे किती किलोमीटर चालले असाल? आता 2 किलोमीटर तरी आरामात चाललो असेल.
2-1 किलोमीटर ज्यावेळेस तुम्ही चालले पाहिला अगोदरचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे? पूर्ण गेलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मणक्याच्या ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती? हो, 100% गॅरंटी दिली होती सरांनी म्हणूनच आम्ही इथे ऍडमिट झालो. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले? हो, 100% रिझल्ट आले. अच्छा, चला चालेल. तर बघूया आपण आता तुम्हाला चालताना. डॉक्टर, आत्ता आपण हा व्हिडिओ बघितला आणि मला वाटतं की लोकांचा जो गैरसमज होता की हे ऑपरेशन अयशस्वी होतं, तर असं नाही आहे. हे यशस्वी होतं, हे सक्सेसफुल होतं. मात्र तुमच्या या ऑपरेशनचं वेगळेपण काय हे मला जाणून घ्यायचं आहे. परत ऑपरेशन थिएटरचे आज जाऊया. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला लई आनंद होईल हे व्हिडिओ बघायला. अगदी अगदी आपण बघूयात. नमस्कार. आज आपल्या ऑपरेशन थिएटरच्या आत 50 वयाचे पेशंट आहेत. त्यांचं नाव आहे दत्तात्रय बुकले. त्यांचा कमरेचा आणि पायाचा त्रास खूप जास्त होत होता. म्हणजे कमरेपासून डाव्या पायाची शीर खालपर्यंत पूर्ण ठणकायचे. आता मी त्यांचे MRI समजावून सांगतो की आणि लगेच समजेल लोकांना, खूप सोपं आहे समजणं. हे MRI स्कॅनिंग आहे त्यांचं. हे मणकाच्यावरच ही मधली गादी, ही गादी जर आपण बघितलं तर ही गादी जी आहे असं तुटून खाली आली होती. इथे बघितलं तर तीच गादी 3/4 तिचे चौथे कमरेच्या मणक्याची मधली बाहेर आली. खाली गादी आहे काळ्या रंगाची, ही खाली उतरली. पण इथे बघितलं तर ही गादी नुसतं खाली नाही आली, खाली आल्यावर पूर्ण सेपरेट झाली. तुकडा इथे काळा काळा दिसते, पूर्ण सेपरेट पीस दिसतोय. आता जे शिर दिसते आपल्याला इथे, ही शीर आपली इथे मोकळी आहे, इथे दबली आहे या पीसमुळे. तर एक गादीचा जे तुकडा आहे तर पेशंटला खूप त्रास देत होता आणि त्याच्या प्रचंड कमरेपासून पायापर्यंत खूप वेदना होत्या. आता ऑपरेशन 100% सक्सेस झालेलं आहे. बाहेर गेले की लगेच चालणार. पॅरालिसिस हा प्रकार जे मनात असतो ऑपरेशन नंतर होते आणि पाय हालत नाही किंवा शिरत उठतं, असा काही होणार नाही. दत्तात्रय सर इथे आपल्या समोरच आहेत. सर नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. हो नमस्कार. तुमचं वय 50 हो की नाही? आणि तुमचं कमरेच्या पायाचा त्रास संपूर्ण, म्हणजे कमरेपासून पायाची शीर, म्हणजे प्रचंड जास्त त्रास, म्हणजे इतका वेदना तर तुम्हाला जीव नको नको झाला हो की नाही? ऑपरेशन नंतर तर लगेच चालायला लागणार आणि तुमचा त्रास 100% झिरो होणार आहे. आपण संवाद घालता घालता गप्पा मारता मारता ऑपरेशन केलं हो की नाही साहेब? त्यांनी काय होतं की पूर्ण फुल द्यायची गरज पडली नाही, तर जीवाला धोका होऊ शकत नाही, कारण तुम्ही शुद्धीत आहे. म्हणजे मोठं ऑपरेशन कमी भूल देऊन आणि 1% धोका न उचलतात. समजलं? तुमचा श्वास पण चालू, तुम्ही शुद्धीत गप्पा मारतात आणि चेहरा फ्रेश, तुम्हाला दुखत नाहीये, कारण जागेवर मणक्याला मणक्याची भूल दिली आणि जागेवर बदल केलं हो की नाही साहेब? ऑपरेशन नंतर तुम्हाला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर भेटूया. डॉक्टर, आपण आत्ता ऑपरेशन थिएटरमध्ये पण जाऊन बघितलं की कशा पद्धतीने हा उपचार होतात, कशा पद्धतीने हे ऑपरेशन होतं. मात्र जेव्हा मानेच्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेचा प्रश्न उद्भवतो, मग तेव्हा काय? ते पण बरे होतात सर्व. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो. ह्या पेशंटचा तुम्ही मानेच्या विचारला, मी त्यांचा सांगतो मानेच्या पाठीच्या एका वेळी ऑपरेशन केलं एका दिवशी एका बोलाखाली. तर त्यांचा व्हिडिओ आपण पाहूया आणि लगेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल. आपण बघूयात तो व्हिडिओ. मी लातूर जिल्ह्यामधलं लातूरमध्येच राहतो मी, आणि माझं नाव आहे गफ्फार कासिम शेख. बरं, वय किती? वय आहे माझं 65. बरं, मी त्यांच्या बाबतीत बोलतो थोडासा. त्यांना चालता येत नव्हता, बॅलन्स जात होता आणि पाय पूर्ण कमजोर झाले होते, दोन्ही पाय हो की नाही? चालता येत नव्हता. म्हणजे चालण्यासाठी हे भिंतीला धरून धरून कस तरी टॉयलेट पर्यंत जायचे आणि यायचे. त्यांना असं सुट्टा सोडून द्या, हात पकडून पण एक माणसाचं चालता येत नव्हता. दोन्ही हात भिंतीला टेकून लघवी संडासला जायचे काल सकाळपर्यंत. कालच ऑपरेशन झालेलं आहे. डबल ऑपरेशन आहे. मानेचंही ऑपरेशन आहे, पाठीचंही ऑपरेशन आहे. काकूंचे दाखवायचे मानेच्या कमरेच्या, त्यांच्या कमरेचा नाही पाठीचा आहे, मधला आहे आणि वरचाही मानेचा आहे. ऑपरेशन करून
तुम्ही किती लवकर चालले? 1-2 तास. 1-2 तासात कालाचं ऑपरेशन झाला, ते चालायला लागलेत. सुट्टा उभं राहू शकतात, हे तो आपण बघतोय. चालतात कसं ते पण चेक करूया. चला चालून दाखवा. हे चालत नव्हते काल सकाळपर्यंत, ते काही चालत नव्हते. आता हे फिरू शकता, हे महत्वाचा विषय. फिरण्यासाठी खूप जास्त बॅलन्स लागतो. हे एकटे फिरतायत, त्यांना पडायची खाली भीती नाहीये. आनंद वाटतोय? फरक पडलाय? फरक पडला. ऑपरेशन करून फक्त 24 तास झालेले आहेत, म्हणजे कालच ऑपरेशन केलं. काल ऑपरेशन करून तुम्ही किती चालू शकले आतापर्यंत? मी कमीत कमी 5 तास चाललो. आनंद वाटतोय? आनंद. भीती गळून गेली? विश्वास वाढला की आता तुम्ही जागा राहू शकता, स्वतःच्या पायावर चालू शकता. जे मनात भीती होती किंवा जे मनात आलं होतं की बहुता मी तुम्ही चालणार नाही आयुष्यभर, ते भीती कमी झाली? कमी झाली. आनंद वाटतंय? आनंद वाटतो. बाकी लोकांना गॅरंटी सारखं दिलं होतं, हे मोठे मोठे ऑपरेशन सर्व त्यांचे झालेले आहे, काकूंचं आणि बाकी सर्व मोठे मोठे ऑपरेशन झाले. सगळ्यांना गॅरंटी सारखं दिली होती की ऑपरेशन फेल होणार नाही. तुम्हाला पण गॅरंटी दिली होती? दिली. तसे रिझल्ट मिळाले का तुम्हाला? डॉक्टर, म्हणजे मणक्याचंच नाही तर मानेच्या मणक्याचं सुद्धा ऑपरेशन हे यशस्वी होत आहे आणि विनायक स्पाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे अतिशय उत्तम प्रकारे उपचार केले जातात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला. ब्रेक नंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात ह्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही व्हिडिओज बघितले आणि लोकांच्या ज्या शंका होत्या त्या नक्कीच दूर झाल्या असतील. मात्र या शस्त्रक्रियांनंतर आपण अवजड कामं करू शकतो का? कारण तुमच्याकडे अनेक जे पेशंट येतात ते शेतकरी वर्गातले असतात, त्याबद्दल मला विचारायचं आहे. नक्कीच करू शकता. आम्ही पेशंटना व्यवसाय विचारतो काय आहे आणि त्या व्यवसायाला आम्ही करावं लावतो त्यांना. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो. एका घरातले 3 पेशंट आहेत. एका पेशंटचं आम्ही 18 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं होतं, एकाच्या 15 वर्षापूर्वी केलंय, एकाला 10 वर्षापूर्वी केलेलं आहे. हे तिन्ही एकत्र शेतातला जडकाम करून दाखवतील या व्हिडिओवरती. तुम्हाला सर्व प्रकारचे उत्तर ह्या व्हिडिओद्वारे मिळेल. आणि हे महत्वाचं आहे, हे आमचं एकमेव हॉस्पिटल आहे जे ऑपरेशन झाल्यानंतर, पैशाचे व्यवहार संपल्यानंतर त्यांचे घरी जाऊन आम्ही शूटिंग करतो, चेक करतो की तुम्ही बरे आहेत की नाही. असं कोणतंही काम 18 वर्षापूर्वीचे पेशंट पण आमच्या संपर्कात आहे, ज्यांना घरी जाऊन आम्ही शूटिंग करतोय आणि तुम्हाला आता ते व्हिडिओ आम्ही दाखवतोय. क्या बात आहे. आपण बघूया तो व्हिडिओ. मी डॉक्टर अवनीश गुप्ते, मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट, विनायक हॉस्पिटल, पुणे. आम्ही भरपूर व्हिडिओ आजपर्यंत दाखवलेले आहेत ज्याच्यामध्ये मणक्याचे ऑपरेशन झाल्यानंतर लोक शेतातला काम करत आहे, गाडी चालवत आहे आणि सर्व जबाबदारी त्यांची उचलत आहे. पण आज एक भरपूर स्पेशल व्हिडिओ आम्ही दाखवत आहोत. असा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटला नसेल आणि भेटणार पण नाही. म्हणजे न भूतो न भविष्यतो. थोडक्यात काय, एका घरातले 3 पेशंट. पहिले पेशंटचं ऑपरेशन 2006 साली झाला, म्हणजे जवळपास 16 वर्षापूर्वी झाला. दुसरे पेशंटचे ऑपरेशन त्यांच्या घरचे आहेत ते 13 वर्षापूर्वी झाला. आणि घरातले लेडीज आहेत त्यांचे नातेवाईक, त्यांचं ऑपरेशन 7 वर्षापूर्वी झाला. आणि तिन्ही पेशंट सर्व कामं करतायत, गाडी चालवतायत, जड उचलतायत, सर्व कामं करतायत. हे दाखवायचा मी प्रयत्न करतो की खरं त्यांचं ऑपरेशन झालं आहे आपल्याकडे. हे त्यांचे सुट्टीचे कागद आहे. थोडक्यात डिस्चार्ज समरी सांगतो आपण. हे पहिल्यांच्या, हे दुसऱ्यांच्या, हे तिसऱ्यांच्या. ह्यांचं ऑपरेशन 2006 साली झालं ह्या पद्धतीने, ह्या तारखेला. ह्यांचं ऑपरेशन 2009 साली झालं या आजारावरती, या पद्धतीने, ह्या तारखेला. हे काकूंचं ऑपरेशन 2014 साली झाला या आजारावरती, ह्या तारखेला. बाबांचं वय वर्ष 71. किमान 12-13 वर्षांपूर्वी कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी केलं होतं. ऑपरेशनच्या अगोदर त्यांना मणक्याचा भरपूर त्रास होता आणि आता तुम्ही पाहू शकता विना त्रास, वेदना मुक्त गाडी ते चालवत आहेत.
आपल्या ऑपरेशनला किमान 15-16 वर्ष झाली. हो 15-16. आणि आता आपण टू व्हीलरवरतीच चाललोय. हो रस्ता पण खराब आहे, हो दणके पण बसतायत, हो. तरी तुम्हाला काही त्रास नाहीये. त्रास अजिबात नाही. मला वाटतं डॉक्टर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच लोकांच्या लक्षात आलं असेल की ऑपरेशन नंतरही मणका व्यवस्थित शाबूत राहू शकतो. कारण बऱ्याच असं तर लोकांना वाटतं की आता मणका कमकुवत झालं की काय, ऑपरेशन झालंय म्हणून. तर तसं नाही आहे की तुम्हाला व्यवस्थित तर तुमचं ऑपरेशन होतंच आणि तुम्ही छान पद्धतीने तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते जगू शकता. मात्र हे सगळं आता आपण बघते की तुम्ही हे व्हिडिओज दाखवतात, या व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी पोचवतोय. मात्र मला एक विचारायचं आहे की रोबोटच्या माध्यमातून हे ऑपरेशन केलं जातं, तर त्याचा फायदा नेमका कसा होतो? एक तर अचूक होतंच, पण त्याच्याच बरोबर काय नेमका फायदा होतो त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. बरेचसे फायदे आहेत. रोबोटिकद्वारे जर आपण शस्त्रक्रिया केली तर एक तर अचूक होणार. अचूक म्हणजे समजा माझा असिस्टंट कोणी माणूस आहे, माणसाकडनं चूक होऊ शकतो, पण माझ्यासोबत रोबोटिक आहे, रोबोट काम करतोय, ज्याच्याकडनं चूक होऊ शकत नाही. साधा ह्युमन कॅल्क्युलेटर आहे, तो विचारला किती 74 गुणिले 74, तो चूक करू शकत नाही. बरोबर आहे. पण मशीनद्वारे चूक होऊ शकत नाही. भले माणसाने त्याला तयार केलाय, इथे रोबोट पण माणसाने तयार केलाय, पण एकदा त्याला सेट केला आपण, तो चुकीचं करू शकत नाही. त्याचं कॅल्क्युलेशन चुकीचं होऊ शकत नाही. क्लिप टाकायचं तर चुकीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तर अजून अचूक ऑपरेशन होते. आम्ही पहिले पण अचूक ऑपरेशन करत होतो. आम्ही आता आमच्याकडे कमीत कमी 3000 व्हिडिओ सोशल मीडिया युट्यूबवर टाकलेले आम्ही. ते लोक जाऊन तिथे पाहून आपलं ध्यान वाढवू शकता. पण रोबोट आल्यापासून आमचं काम एकतर फास्ट होते, लवकर होते, भूल कमी लागते, पेशंट लवकर बरा होतो, आणखीन अचूक होतो. आम्हाला अजून शाश्वती वाटते की काही चुकी झालंच नाहीये. आणि सर्वात महत्वाचा, रेडिएशन होत नाही. आतमध्ये जे एक्सरे चालू असतात, सीआरएम चालू असतात, त्याच्या पेशंटवर किरण पडत नाही. तो रेडिएशन होत नाही, म्हणजे पेशंटचं काही अजिबात नुकसान होत नाही. आणि पेशंटला खात्री काय वाटते की रोबोटिक उपचार आहे आणि बाहेर गेले पेशंट 1 ते 2 तासात पेशंट कव्हर झालेला असतो. क्या बात आहे. पेशंट चालायला लागतो, नाते खुश झालेले असतात आणि संध्याकाळी कोणाचा आधार न घेता पेशंट चालत असतो. आम्ही त्यांना स्टाफची गाडी देतो, त्यांना चालवायला सांगतो की तुम्ही गाडी चालवून बघा आणि मुद्दाम कच्चे हदरे स्पीड ब्रेकर त्याच्यावरती चालवून बघा. त्याशिवाय डिस्चार्ज जायची काही गरज नाहीये. लेडीज असतील ते म्हणतात स्वयंपाक करू शकतो. आमच्याकडे मोठी किचन आहे, अभिमानाने सांगतो. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या किचनमध्ये जावा, जे तुम्हाला शिजवायचे स्वयंपाक करून बघा, चहा करा, नाश्ता करा, जेवण जे सगळं तयार करा, खात्री करा, मग डिस्चार्ज घ्या. त्याच्या आधी डिस्चार्ज घ्यायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचा, तुम्ही आले, आम्हाला भेटायचे, मला फी द्यायची गरज नाहीये. आमचे आलेले पेशंट, जेवढे पेशंट ऍडमिट आहे, पहिल्या लाईन पासून शेवटपर्यंत सर्व पेशंट बघा आणि सर्व पेशंटचे चेक करा की बरे आहेत की नाही. तुम्हाला खात्री झाली तरच ओपीडी फी भरून, जे आमची भारतात अभिमानाने सर्वात कमी आहे, सर्वात मोठी जगातली डिग्री असून सुद्धा, तर डिग्री तर तुमची फी भरा. अगदी. त्याशिवाय तुम्ही काही निर्णय घेऊ नका. आणि तुमच्या गावाकडचे पेशंट पहा, व्हिडिओ चालू असतात कंटिन्यूस रिसेप्शन मध्ये. मानेचे वेगळा टीव्ही आहे, पाठीचे वेगळे व्हिडिओ आहेत, कमरेचे वेगळे, सगळीकडे वेगवेगळे टीव्ही चालू आहे. जे तुमचे त्रास आहे ते टीव्हीवर जाऊन कानावर लावून तुम्ही तुमचे व्हिडिओ ऐका, खात्री करा आणि मग निर्णय घ्या. अगदी डॉक्टर, आता खरं तर तुम्ही हे जे काही सांगितलं तर नक्कीच आपल्या जे आता प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील त्यांचं नक्कीच शंकांचं निरसन झालंच असेल. आणि आज तुम्ही मोठं योगदान ह्या मणके विकारांसाठी देताय, तेच खरंच कौतुकास्पद आहे. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचा सल्ला आपल्या प्रेक्षकांना दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.